मित्र हो नमस्कार. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडलेल्या डॉक्टर स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्ये प्रकरणानं समाजाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कथित 6 पानी चिठ्ठीत त्यांच्या नातेसंबंधातील अपमान, मानसिक त्रास आणि छळाबद्दल उल्लेख केल्याचं समोर येत आहे. या घटनेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे तरुणींमध्ये वाढणारा मानसिक ताण, नात्यातील अपमान आणि त्यातून निर्माण होणारी निराशा याकडे समाजानं किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाच्या निमित्तानं आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयामागची कारणं, मानसिक ताण आणि नात्यातील संघर्ष कसे हाताळावेत, समाज, कुटुंब आणि यंत्रणेची जबाबदारी, तरुणांनी आणि तरुणींनी कोणते धडे घ्यावेत यावर सविस्तर बोलणार आहोत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजानं सजग होण्याची गरज आहे. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करून जनजागृतीसाठी नक्की हातभार लावा. आणि महत्त्वाचं म्हणजे स्तुती सोनावणे यांनी लिहिलेल्या 6 पानी चिठ्ठीमध्ये काय काय म्हटलं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, मुंबईतील अँटॉप हिल परिसरात स्तुती सोनावणे या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. आणि ही आत्महत्या नेमकी का केली, कशामुळे केली, नेमकं तिला काय वाटत होतं, कोणतं असं टेन्शन होतं, यावर अनेक कुजबूज सुरू झाली, चर्चा सुरू झाली. मात्र या सर्व प्रकरणाचा उलगडा केला आहे तिनं लिहिलेल्या 6 पानी चिठ्ठीमध्ये. पण त्याच्या अगोदर आपण या मोठमोठ्या किंवा श्रीमंत किंवा उच्चशिक्षित तरुणींमध्ये आत्महत्येचं प्रमाण का वाढलं आहे याच्यावर सध्या बोलूया. मित्र, महत्त्वाचं म्हणजे जेवढा माणूस जास्त शिकतो तेवढा तो मनानं कमकुवत होत चालला आहे. कारण आपल्या शिक्षण पद्धतीत ज्या गोष्टीचं तुम्ही शिक्षण मिळवता तेवढंच शिक्षण आपल्या शिक्षण पद्धतीत दिलं जातं. त्याच्यासाठी एक कॉमन फॅक्टर असा असायला पाहिजे की कोणत्याही शिक्षणामध्ये मानसिक स्थिती बदलण्याची कुवत असली पाहिजे, मानसिक स्थिती सुधारण्याची कुवत असली पाहिजे, मन खंबीर बनवण्याची कुवत असली पाहिजे, जी शिक्षण संस्था जे कुठल्याही शिक्षण पद्धतीत सध्या नाही आहे. फक्त शिकायचं म्हणजे तुम्हाला भूगोल शिकायचं आहे तर भूगोलच शिकायचं, त्याच्यात मास्टरकी मिळवायची. इतिहासामध्ये मास्टर मिळवायचं तर त्याच्यात मास्टरकी मिळवायची. पण आयुष्यात माणूस पुढे कोण जातो आणि आयुष्य खंबीरपणे कोण जगतो तर त्याचं मन खंबीर असलं पाहिजे. ते मन खंबीर बनवणारं शिक्षण सध्याच्या शिक्षण पद्धतीतून गायब झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे उच्चशिक्षित तरुणिया जे असतात त्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो, त्यामुळे त्यांना पैशाचं कुठलं टेन्शन नसतं. ते पैशाच्या मागून धावणं हे त्यांचं एक व्यसन असतं, ते एक पॅशन असते. अशावेळी त्यांची मानसिक स्थिती, मानसिक बळ देणारी किंवा मानसिक थकवा घालवणारी एखादी गोष्ट ते शोधत बसतात. ती गोष्ट त्यांना एखादी तरुणी असेल तर तरुणामध्ये सापडते, तरुण असेल तर त्याला तरुणीमध्ये सापडते. त्याच्यावर ते प्रेम करू लागतात आणि त्याच्या ताब्यात ते एवढे जातात, म्हणजे जे हिप्नॉटिझम करणं म्हणतात, ते त्याच्या ताब्यात एवढं जातात की स्वतःचं स्वत्व जे असतं, स्वतःचं जे अस्तित्व असतं ते हरवून बसतात. त्यांना स्वतःचं अस्तित्वसुद्धा जाणवत नाही, इतकं ते त्याच्यामागून वाहवत जातात. सध्याचं दुर्दैवी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळात असं होतं की तरुणींबरोबर वाहवत जायचे. असं सध्याची परिस्थिती वेगळी झाली. त्या तरुणांच्या मागे एवढ्या वाहवत जातात, एवढं की स्वतःचं अस्तित्व गमावून बसतात. आता हे मी जी तुम्हाला चिठी वाचून दाखवणार आहे ते त्याच्यातले सगळं अगदी म्हणजे शब्दांशब्दात तिनं चिठ्ठी ते लिहिलं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. त्याच्यातून तुम्हाला कळेल की ही जी डॉक्टर तरुणी आहे ती त्याच्यामागे किती वाहवत चालली होती, स्वतःचं स्वत्व किती तिनं गमावलं होतं. म्हणजे स्वतः ती जिवंतच नव्हती, ती म्हणजे तोच होता, तिच्यामध्ये त्याचा आत्मा शिरला होता असं म्हटलं तरी चालेल. असं जेव्हा होतं तेव्हा मित्रांनो, त्यांना धोका दिल्यावर तिची परिस्थिती काय होईल ह्याची नुसती तुम्ही कल्पना करा. त्यामुळे आपलं असं स्वतःचं अस्तित्व सांभाळून, स्वतःचा स्पेस सांभाळून दुसऱ्यामध्ये गुंतावं, हा एक त्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्थिती, मनानं खंबीर व्हावं. तुम्ही जेवढं शिक्षणाच्या मागे लागता, तरुणींना माझं एक चांगलं सांगणं आहे की तुम्ही जेवढं, आणि त्यांच्या आईवडिलांना, कारण त्यांच्या आईवडिलांची पण मुलांच्या जडणघडणीत एक महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्या पालकांना माझं सांगणं असं आहे की तुम्ही मुलं वाढवताना नेहमी मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका. त्याच्यात तुमचा मुलगा किंवा मुलगी मागे राहिली तरी चालेल 2 पावलं, पण त्यांना मनानं खंबीर करा. जिंकल्यावर जो आनंद त्याला होतो तो साजरा करायला तुम्ही शिकवता, तसं हरल्यावर गळफास
अडकवण्याची त्याची इच्छा होते, त्याच्यापासून त्याला परावृत्त करा. हरणं हा सुद्धा एक सेलिब्रेशनचा एक मुद्दा आहे, ती एक सेलिब्रेशनची एक स्टेप आहे, हे त्याला शिकवा. कारण जो माणूस हरतो तो पुन्हा उभा राहण्याची त्याच्यात जिद्द असेल तर तो दुपटीनं पुढं जातो. मित्रांनो, लक्षात ठेवा, गाडी जर एखाद्या चढावात अडकत असली तर ती मागे आणायला लागते आणि मग चढवायला लागते. आयुष्याचं असं आहे. जेव्हा आयुष्य तुम्ही हरता, आयुष्यामध्ये मागे येता किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही पराजित होता, त्यावेळी 2 पावलं मागं यायचं. ती कठीण वेळ जी असते ती निघून गेली की पुन्हा प्रयत्न करायचा. देव प्रत्येकाला संधी देत येत असतो, प्रत्येकाला संधी देतो. ती संधी जेव्हा मिळते तेव्हा तिचा वापर करायचा आणि ज्यावेळी तुमचा कठीण काळ असतो त्यावेळी आयुष्य सावधगिरीने जगायचं. ही आयुष्याची मित्रांनो गुरुकिल्ली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला मी सांगणार आहे की डॉक्टर स्तुती सोनावणे हिने जी आत्महत्या केली त्यानंतर तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तर त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं होतं? 6 पानांची ही सुसाईड नोट आहे. तिनं त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलं होतं. तिच्या प्रियकराशी तिचे संबंध कसे होते, ती त्याच्या प्रेमामध्ये कशी बुडाली होती आणि त्यानं तिला कसा दगा दिला याबद्दलचं सविस्तर वर्णन केलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रो, तिनं काय म्हटलं होतं चिठ्ठीत पाहूया. प्रिय फुजेल, आपली पहिली भेट दादरला झाली होती ते मला अजूनही आठवत आहे. आपण तासनतास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू मोठ्याने ओरडत हसत होतास. त्या क्षणी आपली लगेचच छान मैत्री झाली होती. माझा वाढदिवस तू ताज हॉटेलमध्ये ज्या प्रकारे साजरा केला होतास, खोली सजवली होतीस, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कोणी मला इतकं खास वागवेल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती. आपला अलिबागचा ट्रीप, त्या बाईक राईड्स, आंबट कँडी खात घालवलेले क्षण, त्या छोट्या बाथटबमध्ये तू बसण्याचा प्रयत्न करत होतास, ते खूप मजेशीर आणि गोड होतं. बॅडमिंटन खेळताना मी तुला नेहमी हरवायचे तेही मला आठवते. ड्रॅगनफ्लाय हायच्या गल्ल्यांमध्ये आपण फिरायचो, छोट्या कामांसाठी जायचो आणि मांजरींना कुरवाळायचो, ते क्षणही आठवतात. आपण खेळलेला तो गेमही आठवतो ज्यात आपण दोघांनी एकाच पॉयझन कँडीची निवड केली होती. किती योगायोग होता तो. आपले रविवारचे दिवसही आठवतात. आपण तासनतास झोपायचो आणि तू माझ्या कानात बाळासारखा घोरायचाच. आपण केलेले डान्स रीलही आठवते. आपण खूप मस्ती केली होती. फक्त आनंदाचे क्षणच नाही तर कठीण वेळीही तू माझ्यासोबत होतास. मी फॅम्बीमध्ये असताना तू इतक्या दुरून आला होतास. माझ्या स्कूटीच्या किल्ल्या घेतल्या, टॉईंगची सर्व कामे केलीस. हे सगळं कोण करतं? मी ही चिठी फक्त तूच वाचावीस अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की तुला तुझा स्वाभिमान सापडेल. धन्यवाद मला माझा मार्ग दाखवल्याबद्दल. कदाचित मी याच पात्रतेची होते. तू मला खूप अपमानित केलास. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले होते. मला काहीच समजत नाही आहे. मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वागले नव्हते. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं? सगळं असूनही मला स्वतःवर आता हसू येतं. कारण मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत आहेत. तू माझ्यावर ओरडला होतास. मला असं वाटतं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला खूप मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास. मला तुझी भीती वाटते. तू मला हो म्हणालास. तू म्हणालास की माझ्यावर केलेला खर्च आणि वेळ तुला वाया गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम केले. तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं. तरुण मुली चांगल्या नसतात म्हणून. आपण रिलेशनशिपमध्ये असताना तुझ्याकडे बंबल ॲप होतं, तरीही मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभिमानच नव्हता. मी आणि फुजैल 1 वर्षाहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्या अनेक वाईट सवयी होत्या, धूम्रपान, दारू पिणं. तरीही मी हे सगळं सहन केलं. कदाचित मी मूर्ख होते, आता तर आणखी मूर्ख आहे, पण मी त्याच्या प्रेमात पडले.
माझ्या आयुष्यात एक संतुलन होतं. मी काम करत होते, सगळं ठीक चाललं होतं. पण रिलेशनशिपमध्ये असतानाही त्याने बंबल इन्स्टॉल केलं, तरी मी दुर्लक्ष केलं. तो इतका वाईट असेल, तर मला इतका त्रास का होतो आहे? कदाचित मी त्याला कधी भेटायलाच नको होतं. मला काय करावं कळत नाही आहे. मला वाक्यही नीट लिहिता येत नाही. मला सगळा संपवायचं आहे असं वाटतं. माझ्यासोबत असं वागण्याइतकं मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. त्याने माझी स्कूटी तोडून देण्याची धमकी दिली. तो माझ्यावर ओरडला. त्याला वाटलं तोच एक चांगला माणूस आहे. पण ते खरं नाही. खरं तर तो सर्वात वाईट लोकांपैकी एक आहे. मी कदाचित मूर्ख आहे, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. सगळं आपल्या नियंत्रणात नसतं. मला खूप खूप दुःख होतं आहे. ही एकटेपणाची भावना अधिकच वाढत आहे. माझे खूप चांगले मित्र आहेत. माझं कुटुंबही खूप छान आहे. डॉक्टर बंगा नेहमी माझी विचारपूस करतात. मी एकटी नाही. पण जरी मी त्यांच्याशी बोलत असले, तरी एक क्षण एकटी पडली की मला असं वाटतं की मी जमिनीवर कोसळते आहे. माझ्या मनात फक्त मृत्यूचाच विचार येतो. मी खूप सुन्न झाले. मला वाटतं आता मला काहीच बरे करू शकत नाही. कदाचित शेवटच मला बरा करू शकेल. मी खूप थकले. मला अपघातात मरावं असं वाटतंय. कदाचित सोपा मृत्यू मिळेल. माझ्या मित्रांनी कधीतरी मजेत म्हटलं होतं, आम्हाला तुझं शरीर फ्रीजमध्ये पाहायला आवडणार नाही. तेव्हा मला वाटलं होतं सगळे तसे नसतात. पण कदाचित ते बरोबर होतं. मी आता खूप थकले. आता मला हे सगळं सहन होत नाही आहे. मला आयुष्यात कधीच इतका अपमान सहन करावा लागला नव्हता. मला हे आयुष्य नको आहे. मला पुन्हा कधी उठायचं नाही. कदाचित मृत्यूनंतरच्या आयुष्यात मला शांती मिळेल. पूजेलसाठी मी माझा अभिमान, स्वाभिमान सगळं सोडलं. तुला अनेकदा माफ केलं, पण आता हे सहन होत नाही. आई, बाबा, बहीण आणि डॉक्टर बंगा, मला माफ करा. मी खूप कमकुवत आहे. मला हे आयुष्य जगता येत नाही. मी मोठी होऊ शकले नाही, यशस्वी होऊ शकले नाही, पैसे कमवू शकले नाही. याबद्दल मला खूप वाईट वाटतं आहे. मी प्रयत्न केला, पण ते खूप कठीण आहे. हा विचार मला आधीही अनेकदा आला होता, पण यावेळी तो थांबवता आला नाही. कृपया मला माफ करा. मित्र, अशी ही चिठ्ठी तिने लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये तुम्हाला कळेल की तिला जे आपण जसं लिहितो एखादं मार्मिक वर्णन, एखादी अशी चिठ्ठी जर म्हणायची म्हटली इमोशनल, तर ते आपण एक धारावाहिक पद्धतीने लिहितो. तर ती एवढी चिडलेली आहे स्वतःवर, एवढं तिला नैराश्य आलेलं आहे की ती धारावाहिकपणे लिहूही शकत नाही की त्यानं काय केलं आणि काय ओरडला वगैरे वगैरे. मधी एखादा विषय, मधी दुसरा विषय, मधीच एखादी तिला प्रेम वाटायला लागते. प्रेमाबद्दल ती सांगते स्वतःच्या, कसं प्रेम केलं त्याच्यावर वगैरे वगैरे. त्यामुळे इतकी ती स्वतःवर चिडली आणि ती स्वतः चिठ्ठीमध्ये म्हणते असे की मला आता काय लिहावं हेच कळत नाही, मला वाक्य सुचत नाही आहेत. इतकं नैराश्य येण्यापर्यंत ती त्याच्यामध्ये अखंडित बुडाली होती. मित्रहो, हल्लीच्या काळात जाता जाता तुम्हाला एक आणि रिअल वाक्य सांगतो, प्रेम वगैरे असं काही नसतं. अंधश्रद्धा आहे मोठी प्रेमची. त्यामुळे स्वतःचा तोल सांभाळून प्रेम करायला शिका. स्वतःचं अस्तित्व गमावून तुम्ही कोणावरही प्रेम करू शकत नाही आणि करत असाल तर तसं करू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.